नमस्कार. महाराष्ट्र योजना कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची केवायसी बंद करण्यात आली आहे का, किंवा लाडकी बहीण योजनेची केवायसी करण्यासाठी जी अट घालण्यात आलेली होती त्या अटीला आता शिथिलता देण्यात आलेली, अशा प्रकारची बातमी तुम्ही ऐकली असेल. हे नेमकं काय आहे, आपण संपूर्ण माहिती आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. त्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. म्हणजेच की आता स्थानिक स्वराज्य संस्थाच्या म्हणजेच की नगरपालिका असतील किंवा जिल्हा परिषदेच्या निवडणूक आहे, या पार्श्वभूमीवरती जर काही महिला अपात्र झाल्या तर त्यांचा परिणाम सरकारच्या मतदानावर होऊ शकतो. ही गोष्ट ध्यानात घेऊन जर लाडकी बहीण योजनेची जे काही हा हप्ता आहे तो दिवाळीचा हप्ता ऑक्टोबर महिन्याचा जो काही महिलांच्या खात्यांवर पडला नाही तर परिणाम निवडणुकांमध्ये होऊ शकतो. ही गोष्ट ध्यानात ठेवून म्हणजे जर लाडकी बहीण योजनेचा केवायसीला या ठिकाणी स्थगिती देण्यात आली आहे. म्हणजेच की आता आपण हा व्हिडिओ समजून घेणार आहोत की पहिल्यांदा ही गोष्ट समजून घेणार की केवायसी सर्वांना करायची आहे. केवायसीची अट जी आहे ती रद्द करण्यात येणार नाही, पण सर्वांना केवायसी करावीच लागणार आहे. तुम्ही अपात्र ठरला किंवा केवायसी मध्ये तुमचे पैसे कधी ना कधी तुमची हप्ता बंद होणार. परंतु या ठिकाणी या सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजेच की लाडकी बहीण योजनेची केवायसीसाठी जी शिथिलता देण्यात आली आहे किंवा लाडकी बहीण योजनेची जे काही शेवटची मुदत देण्यात आलेली आहे ते अजून सांगण्यात आलेली नाही आहे. बघा, लाडकी बहीण योजनेची केवायसी करण्याची जी काही शेवटची मुदत आहे ती 2 महिने आता म्हणजे 2 महिने तुम्ही काय सांगणार आहेत, म्हणजे 18 सप्टेंबरला GR आला होता आणि लाडकी बहीण योजनेचा केवायसी करण्यात म्हणजेच की 2 महिन्याचा मुदत देण्यात आलेली होती. म्हणजेच की 18 ऑक्टोबर 18 नोव्हेंबर पर्यंत केवायसी करण्याची मुदत दिली, शेवटची मुदत सांगितली होती. परंतु जर 2 महिन्यात केवायसी करायची असेल तर 18 नोव्हेंबर पर्यंत सर्व महिलांनी केवायसी करायला पाहिजे. परंतु होतंय असं आहे की जी बातमी येते यामध्ये मुद्दे सांगितले जात आहे. म्हणजेच की बघा काय सांगितलेलं आपण बघणार आहोत की म्हणजेच की केवायसी प्रक्रियेला तात्पुरता ब्रेक. राज्य सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची केवायसी प्रक्रिया सध्या थांबवलेली आहे व चुकीची आहे ही बातमी व चुकीची आहे किंवा केवायसी थांबवलेली नाही आहे. केवायसी चालू आहे. पडताळणी दरम्यान मोठ्या प्रमाणामध्ये महिलांना अपात्र राहण्याची शक्यता दिल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. असा कुठलाही ऑफिशियल निर्णय आता आपल्या समोर आलेला नाहीये, त्यामुळे ही बातमी खोटी आहे. सोबतच दुसरा मुद्दा म्हणजेच की आता अपात्र लाभार्थ्यांची संख्या चिंताजनक आहे. अपात्र ज्या महिला आहे या खूप सारे आहे किंवा 70 लाखाहून अधिक महिला प्रक्रियेमध्ये अपात्र ठरू शकतात. ही प्रक्रियेमध्ये लाडकी बहीण योजनेच्या जे केवायसीच्या प्रक्रियेमध्ये आहे ते असं होऊ शकतं का? कदाचित होऊ शकतं. 70 लाख महिला म्हणजेच की साधी गोष्ट नाही. म्हणजेच की 2 कोटीच्या आसपासच्या ज्या महिला आहे 70 म्हणजेच की आता 70 लाखच्या महिला आहेत ह्या अपात्र ठरल्या तर मग विचार करा तुम्ही की केवायसी मध्ये कारणं अटीचं अशा आहेत की ज्यांच्याकडे 4 चाकी गाडी नसली पाहिजे व इन्कम टॅक्स भरणारा नसला पाहिजे आणि एखाद्या महिलेने कुटुंबामध्ये जर 2 विवाहित महिला असतील तर त्यापैकी एकाच विवाहित महिलेला याचा लाभ मिळणार आहे व खूप वेगवेगळी कारणे आहेत की ज्यामध्ये लाडकी बहीण योजनेतून खूप साऱ्या महिला केवायसी केल्यानंतर अपात्र ठरू शकतात. व एक गोष्ट म्हणजेच की बऱ्याच ठिकाणी खरी आहे सांगते की तिसरा जो मुद्दा आहे की या ठिकाणी निवडणुका पार्श्वभूमीवरती महत्त्वाचा निर्णय विधानसभा निवडणुकीत या योजनेमध्ये गेम चेंजर भूमिका बाजवली आहे. म्हणजेच की आता लाडकी बहीण योजनेची जी काही सरकारला या ठिकाणी खूप सारी मतं पडली आहे या ठिकाणी फायदा झालेला आहे. परंतु स्थानिक स्वराज्य निवडणुकांवरती पार्श्वभूमीवरती वाढवणारी नाराजी टाळण्यात सरकारने तातडीचा निर्णय घेतलेला आहे. म्हणजे हे चुकीचं आहे. असा काही निर्णय या ठिकाणी घेतलेला नाहीये. पुढचा जो काही मुद्दा आहे या ठिकाणी ऑक्टोबरचा हप्ता पुढील आठवड्यामध्ये मिळणार आहे, ही एक चांगली बातमी आहे. कारण या ठिकाणी म्हणू शकतो की ऑक्टोबर महिन्याचा लाभ हा पुढील आठवड्यामध्ये वितरित केला जाणार आहे. त्यामुळे महिलांच्या खात्यांवर पुन्हा एकदा आनंदाची लाट असणार आहे. म्हणजेच की महिला एकदा पुन्हा खुश होणार आहे. म्हणजेच की ऑक्टोबरचा हप्ता हा दिवाळीचा जो कदाचित महिलांच्या खात्यात येईल, जरी तुमची केवायसी झाली नसेल पण तो पैसे येऊ शकतात. परंतु 2 महिन्याची मुदत आहे, त्यानंतर केवायसी केली नाही तर कदाचित तुमचे पैसे हे या ठिकाणी थांबले जाऊ शकतात. म्हणजे पुढील निर्णय लवकरच अपेक्षित सरकारने घेण्यात येणार. केवायसी प्रक्रिया साधारणपणे म्हणजेच की पुन्हा सुरू केली जाईल. असं काही नाही आहे की केवायसी सुरू आहे. वेबसाईटवर जी लाडकी बहीण योजनेची जी काही केवायसी सुरू आहे ती वेबसाईट तुम्ही केवायसी करू शकता. धन्यवाद.